नरेंद्र मोदी या माणसाला काय संधी मिळाली? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना ज्या प्रकारचं बहुमत मिळालं, त्याच्यानंतर 30 वर्षानंतर कुठच्या तरी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला बहुमत या भारतामध्ये मिळालं, आणि काय करून ठेवलं तुम्ही? पंतप्रधान होणं कुठच्याही देशाचं, खास करून भारताचं पंतप्रधान होणं, अहो किती आयुष्य गेली लोकांची. पंतप्रधान, या देशाचं पंतप्रधान व्हायचंय 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 म्हणून गेली लोक. राजकारणात निवृत्त झाली, बाहेर गेली किंवा गेली, पण या देशाचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकलं नाही. अहो ताजंच उदाहरण घ्या ना, आपण कशाला लांब कशाला जा. लालकृष्ण अडवाणींचं उदाहरण घ्या. दोन खासदार निवडून आले असताना ज्या माणसाने सगळा अख्खा पक्ष उभा केला, मोठा केला, सत्तेपर्यंत पक्ष आणला, मनात काय असेल त्यांच्या? मनात एकच गोष्ट होती, मला पंतप्रधान व्हायचं. नाही होऊ शकले. लोकांची हयात गेली याच्यात. आणि नशिबाने या नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली, बहुमतामध्ये मिळाली. त्याच्यानंतर हा माणूस देशाशी खोटं बोलत राहिला. गेली 5 वर्ष झाली या माणसाने एक पत्रकार परिषद घेतलेली नाही. तुमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही पंतप्रधान आमचा माणूस. कसली भीती वाटते पत्रकारांच्या समोर जायला? पंतप्रधानाला भीती कसली वाटते? ते काही महत्वाचा प्रश्न विचारतील म्हणून त्याची भीती वाटते, म्हणून 5 वर्ष तुम्ही पत्रकारांच्या समोर नाही गेलात. आता आलेला रिपोर्ट आहे, जवळपास या नोटबंदी आणि जीएसटी नंतर या देशातल्या 4 ते 4.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेत. सगळी चॅनल्स दाबून ठेवली आहेत, सगळी वर्तमानपत्र दाबून ठेवलेली आहेत, तुमच्यापर्यंत बातम्याच पोहोचवायच्या नाहीत. मी गेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की हीच गोष्ट ॲडॉल्फ हिटलरने केली होती. हीच गोष्ट केली होती. सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या होत्या. लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचतच नव्हती, तो लोकांपर्यंत जातच नव्हतं. नशीब आज तो सोशल मीडिया आहे म्हणून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतायत तरी, नाही तर काय भीषण परिस्थिती असती विचार करा या गोष्टींची. वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य काढून घेतलं, आमच्या पत्रकारांचं स्वातंत्र्य काढून घेतलं, टेलिव्हिजन चॅनलवरच्या पत्रकारांचं, संपादकांचं स्वातंत्र्य काढून घेतलं. मालकांना धमक्या दिल्या जात आहेत, मालकांच्या घरावरती रेड्स टाकले जात आहेत. हे कोणतं सरकार आहे? हे देशद्रोही 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 ही जी टूम आहे ना, ही पण कुठून आली आहे माहितीये का? ही पण ॲडॉल्फ हिटलरवरनं आली आहे. ॲडॉल्फ हिटलर ज्या वेळेला तिथे सत्ताधारी झाला, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात जे जे लोक बोलले, जो कोणी त्याच्या विरोधात बोलेल जाहीर करून टाकायचा हा देशद्रोही आहे. हे सगळं तिकडनं आलंय. सगळं इकडून तिकडून 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 घ्यायचं. ही जी अच्छे दिन आएंगे ही जी घोषणा आहे ना, अच्छे दिन आएंगे, 1944च्या सुमारासमध्ये जे रुझवेल्ट होते ना, त्यांच्या वडिलांची ही घोषणा होती. अमेरिकेचे प्रेसिडेंट असताना, हॅपी डेज आर हिअर अगेन, ही त्याच्यावर घेतलेली ही घोषणा आहे. आणि त्याच्यामध्ये ॲडॉल्फ हिटलरची पण तीच घोषणा होती, तशाच प्रकारची घोषणा होती. पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. यांनी त्यांचे रंग जे पहिल्या या 5 वर्षामध्ये दाखवलेले आहेत, दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील? या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील, सगळ्यांची गळचेपी करून टाकतील. तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत, तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही. जे 5 वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत, ते तुम्हाला काय उत्तर देणार आहेत?
विचारतो कोण तुम्हाला?